आबा बागुल यांनी त्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे अर्ज केला आहे। तर सूत्रांनी ही माहिती दिली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी करून पर्वती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवल्यामुळे काँग्रेसमधून त्यांचं निलंबन झालं होतं। कोणतेही पत्र न देता आणि म्हणणं ऐकून न घेता पक्षातून निलंबन केलं असल्यास ते तातडीनं मागे घ्यावे आणि काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असल्याचं पत्र द्यावं अशी मागणी बागुल यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। दरम्यान आबा बागुल यांच्या अर्जाला पक्षश्रेष्ठी प्रतिसाद देणार का याची आता उत्सुकता लागलेली आहे। तर विधानसभा निवडणुकीमध्ये आबा बागुल यांनी बंडखोरी केलेली होती आणि त्यांनी पर्वतीमधून अपक्ष उमेदवारी दाखल केलेली होती। त्याच्यानंतर त्यांचा पराभव झाला आहे। त्याचबरोबर मवियाच्या दुसऱ्या उमेदवाराचाही त्या ठिकाणी पराभव झाला आणि भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत। या पार्श्वभूमीवर आता बागुल हे पुन्हा एकदा आपल्याला पक्षानं सोबत घ्यावं, आपल्यावरची कारवाई मागे घ्यावी यासाठी विनंती करताना दिसून येत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।